मुलांनो, तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे नवरात्रीचा उत्सव चालू आहे। या नवरात्रीच्या उत्सवातच आपण सगळेजण काय खेळतो रे? भोंडला। बरोबर। मग आज पण आपण असा एक भोंडला खेळायचा आहे। पण त्याच्या आधी आपण भोंडला का करतो त्याची मी माहिती तुम्हाला सगळ्यांना देणार आहे। हा कुठला महिना आहे? अश्विन महिना। अश्विन महिन्यामध्ये नवरात्रात भोंडल्याची सुरुवात होते। भोंडला खेळताना समोरासमोर हत्तींची चित्र लावलेली असतात आणि त्या हत्तींच्या सोंडेत माळा पण असतात फुलांच्या, जसं की झेंडू, कोरंटी, मखमल अशा वेगवेगळ्या फुलांच्या माळा त्यांच्या सोंडेमध्ये असतात। आणि त्याच्यानंतर फेर धरून नाच करत खेळ खेळत असा भोंडला साजरा केला जातो। त्यानंतर सगळ्यात शेवटी काय ओळखायचं असतं तर भोंडल्याची खिरापत। मस्त मस्त खाऊ करतात सगळेजण आणि मग त्या खिरापतीचा सगळेजण आस्वादही घेतात। तुम्हाला माहिती आहे का, जसं आपण भोंडला म्हणतो ना तसं मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये भुलाबाईचा उत्सव साजरा केला जातो। तुम्ही इथे चित्रात पण बघतात भुलाबाईचा उत्सव कसा साजरा केला जातो ते। आणि नाव जरी वेगळं असलं तरी उत्सव मात्र एकच असतो। चला तर मग तुम्ही सगळेजण छान छान आवरून तयार आहात तर आपण सगळे मिळून आज भोंडला खेळणार आहोत आणि त्याच्यानंतर मस्त मस्त खिरापत खाणार आहोत। सगळे रेडी आहात ना? चला तर मग गाणी ऐका आणि आपण त्या गाण्यांवरती भोंडला खेळूयात। पैलमा गणेश देवा, पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारव घुमत बुरजावरी, पारव घुमत बुरजावरी, पारवणी बाळाचे गुंजावाणी डोळे, पारवणी बाळाचे गुंजावाणी डोळे, गुंजावाणी डोळ्यांच्या सारविल्या टिक्का, गुंजावाणी डोळ्यांच्या सारविल्या टिक्का, आमच्या गावच्या भुलोजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी नायका, ते विन गाय ते विन गाय, ते विन गाय ते विन गाय, कांडा तिळबाई तांदूळ कांडा, कांडा तिळबाई तांदूळ कांडा, आमच्या आया तुमच्या आया, आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे, खातील काय दुधोंडे, दुधोंड्याची लागली टाळी, दुधो